माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आणि ज्यांच्यामुळे हे पॉसिबल झाले ना त्यांचे आभार मानण्यासाठी मला आज जायचं होतं. पण आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार, उपवास आहे. आमच्याकडे ना दिवसभर आज असंच वातावरण आहे आणि थोड्या थोड्या पावसातच आधी स्कूलमध्ये पण गेला होता. तर ज्यावेळेस मी छोटी होते ना मला खिचडी खायला एवढी आवडायची, त्यासाठीच मी उपवास धरायचे. पण आता खिचडी समोर दिसली की नको नको वाटतं. दुपारच्या टायमिंगला आवरून आम्ही बाहेर गेलो होतो. माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांना डोरली घ्यायची होती. ही सोन्याची डोरली घेऊन त्या खुश आणि त्यांच्या डोरल्यासोबत मिळालेली ही पर्स बघून मी खुश. त्यानंतर आम्हाला घ्यायची होती एक सांडशी. मी ही सांडशी बघितली पण सासूबाई म्हणाल्या नाही मला लोखंडाची सांडशी हवी. म्हणलं ठीक आहे, घ्यायची होती एक गोष्ट पण भलत्यात 4 गोष्टी घेऊन आम्ही बाहेर निघालो. एकदा आपण घरातून बाहेर पडलो ना काय घेऊन काय नाही असंच आपल्याला होतं. आता आल्यानंतर आवरून मंदिरामध्ये जायचं होतं कारण आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे. महादेवासाठी मी फुलं वगैरे घेतली. आता इथपर्यंत येण्यासाठी कष्ट जरी माझे असले तरी एवढे दिवस टिकून राहण्याची हिंमत मला यांच्यामुळेच मिळाली. देव सदैव आपल्या पाठीशी असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानले. माझं यूट्यूबचं पेमेंट किती आलंय, किती दिवस लागले यावरती डिटेल व्हिडिओ मी बनवलाय, तो तुम्ही बघू शकता. आमच्याकडे ना सगळ्या देवांची मंदिरं जवळजवळच आहेत, त्यामुळे इथे दर्शन केल्यानंतर मी महादेवाच्या मंदिरात गेले. आज महादेवाला जवसाची मूठ व्हायची होती पण ती माझ्याकडे नव्हती, त्यामुळे बेलाची पानं फुलं वाहूनच मी पूजा केली. आणि आजच्या दिवसात ना आणखी काही गोष्टी घडल्या होत्या, त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते. चला बाय.